वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत। स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले। स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध। आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या। अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा। चिकोर्डे वारणा नदीत मळी मिश्रित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू, नागरिकांच्या जीवितास धोका। चिकोर्डे तालुका वाळवा येथील वारणा नदीमध्ये मळीयुक्त पाणी येत आहे। पाणी दूषित होऊन ते आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे। परिणामी नदीत मगरीसह हजारो माशांचा मृत्यू झाला आहे। आज सकाळपासून मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसून येत आहेत। तर नदीची पाणी पातळी वाढताच मळी मिश्रित पाणी त्यामध्ये सोडल्याने पाणी दूषित झालं आहे। नदीकाठावर सर्वत्र मृत माशांमुळे दुर्गंधी पसरली आहे। वाळवा तालुक्यातील चिकोर्डे येथून वाहत असलेल्या वारणा नदी परिसरात साखर कारखाने तसेच इतरही इंडस्ट्रियल कारखाने असल्याने नेमके कोणत्या कारखान्याचे मळी मिश्रित पाणी नदीमध्ये सोडले जाते हे अद्यापही कोणाला समजू शकलं नाही। मात्र या पाण्यामुळे हजारो मृत माशांचा खच नदी काठावर दिसून येतो। मळी मिश्रित पाण्यामुळे पाणी दूषित झाल्याने प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन मासे मृत्युमुखी पडत आहेत। शिवाय दूषित पाण्यामुळे चिकोर्डेसह ऐतवडे खुर्द, देवर्डे कुरळपसह परिसरातील गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे। दरवर्षी वर्षातून 2 वेळा वारणा नदीत मळी मिश्रित पाणी नदीत सोडलं जातं। यावर कोणत्याच अधिकाऱ्याचे लक्ष व नियंत्रण नाही। स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते शहाजीराजे भोसले यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना मळी मिश्रित पाण्याची माहिती देऊन पाठपुरावा केला होता। मात्र अद्याप यावर कोणत्याच उपाययोजना झालेल्या नाहीत। यामुळेच वर्षातून 2 वेळा या नदीमध्ये मळी मिश्रित पाणी सोडल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडत आहेत। 15 जानेवारी गेले 2 ते 4 दिवस झालं कारखान्याच्या मळी मिश्रित पाण्यामुळं या वारणा नदीच्या पाण्याला अत्यंत दुर्गंधी, हिरव्या रंगाची शाल व त्याचबरोबर प्रचंड जैवविविधता व त्याचबरोबर माशांचा अक्षरशः थर लागला आहे। बऱ्याचदा प्रदूषण महामंडळाला प्रत्यक्ष भेटून तक्रार निवेदन करूनसुद्धा कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई नाही कारखान्यांच्यावरती। तर हे प्रदूषणयुक्त पाणी कधी थांबणार? दरवर्षी ह्या दिवसात 1दा ते 2दा हे पाणी येत असते। त्यामुळं साथीचे रोग आणि अक्षरशः जनावरांनासुद्धा याची बाधा व्हायला लागल्या। तर शासनानं याच्यावरती आळा घालावा। आपण मागं बघू शकताय मासे कशा प्रकारे मारायला लागले। दरवर्षी माशांचा असा खच लागतोय या आमच्या वारणा नदीमध्ये। तर या माशांच्यावरती आमचं गोसावी समाज असतील किंवा भोई समाज असतील, ज्यांची उपजीविका किंवा काही माणसं किरकोळ शिकारीसाठी सुद्धा येतात, तर त्यांची उपजीविका कशी यायची याचा शासनाने गांभीर्याने विचार करून या मळीच्या पाण्यामुळे प्रचंड मासे मरतात, मागं आपण पाहू शकताय। आणि नंतर मच्छीमारांना मासच सापडत नाही किंवा माशांची संख्या एवढ्या खूप मोठ्या प्रमाणात कमी होत्या। तर यांची उपजीविका कशी चालायची, की जैवविविधता नष्ट झाली तर शासनानं याचा सखोल अभ्यास करावा, प्रदूषण महामंडळानं व शासनानं, व योग्य कारवाई या कारखान्याच्यावरती करावी हीच विनंती।